राजपूती सोडली कमेटी वाले महाराज लोक नाट्यवाले सगळे जेवायला आले बाईने सुद्धा स्वयंपाक केला श्री बालाजीचा भेद श्रीमंत श्रीखंड गावामध्ये बासुंदी लावाचे लाडू जीवाचे जिलेबी टोमॅटो तावडे प्रकारे नाव आवडतं कारण आपल्या विदर्भात ये लड़की और ये उनकी तस्वीरें निकाल रही है। ये मेरा जवाई है, इसने भी लड़की को धोखा दे दिया। ये भी बाईचा मालक म्हणे अगं खरंच तू महाराजांना भजने वाढले मावाली नामच्या गावले देखो मेरे दोस्त को लड़की ने धोखा दे दिया तो फिर उसने क्या हाल कर दिया। पहले तो मेरा दोस्त ऐसा नहीं था, अब इसकी हालत देखी नहीं जा रही है। ये देखो कुछ लड़की इसे बता रहे तो तलवार दिखाओ अच्छी से, तलवार 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 दिखाओ अच्छी से। श्री राम जय राम जय जय राम श्री राम मोबाईल वाले तिकडे तिकडे लोकांचा बरोबर हातपाय त्यांची किती सुंदर उद्या पेपरला टाका किती सुंदर म्हणे म्हणा राधे जय श्रीराम चला कली महाराज करा ना तिथे तर 9 टक्के ड्रामा राहते पुन्हा आम्हालाच सांगावं लागते कसं ड्रामा करावं लागते हसून दाखवा काट डालूंगा मार डालूंगा तोड डालूंगा याची भाषा परीक्षिती राजा म्हणे माझ्या राज्यातून निघून जा तिकडे द्या मी कुठं जाऊ मी नाही जात काय एवढा हेकड कलियुग काय मग काय मी जातच नाही म्हणे म्हणून परीक्षिती नाही जात तर युद्ध कर म्हणे आता तुला हरवतो तो कलियुग होता शेवटी आणि मग का युद्धाला प्रारंभ झाला वाजवा युद्ध लावा त्यांचं कलयुग का उड्या पायावर
करा हा, गुडघ्यावर बस हात जोडून जवळ या तुम्ही. महाराज मला क्षमा करा परीक्षिती राजा. हा कलियुगा माझ्या राज्यातून निघून जा. कलियुगाकडे जा. कुठे जाऊ महाराज? सगळीकडे तुमचं राज्य आहे. तुम्हीच मला ठिकाण द्या. कलियुग शरण आला महाराज. तुम्हीच मला राहण्याकरिता जागा द्या, ठिकाण द्या. परीक्षिती राजा मी तुला 4 जागा देतो. त्या ठिकाणी जाऊन राहा जिथं जुगार खेळला जातो, जिथं मदिरा पान केली जाते, दारू पिली जाते, जिथं वैश्यालय आहे तिथं जाऊन राहा. कलियुग मोठा हसायला लागला मनात. या जागा मी आधीच ऍडव्हान्स बुकिंग केलेली आहे. कलियुग म्हणे इथं तर मी पहिलेच लोका म्हटलं मजा आता ओके उड्या मारा इकडे. असं उड्या मारा ना, उड्या नाही मारतायत का? खुदा हा बरोबर गेला. वनामध्ये इकडे तिकडे फिरायला लागला. मग आणि परीक्षिती राजाला तहान लागली, भूक लागली आणि तहानेने भुकेने पण साधू काही ऐकत नाही. डोळे बंद. साधू लई चापटरच आहे. हे कलियुगातले साधू असे मग गेले. आता नाही काही खरं या साधूंचं. नाईशीच्या गड्यामध्ये गेलेला सर्प घातला. असं आणि राजा ताण करत निघून गेला. आणि मग साधू ध्यानात बसलेले आहे. पण खऱ्या साधूचा अपमान केला परीक्षिती राजाने. आणि त्या साधूने पहिलं. साधूचा मुलगा होता, तेजस्वी होता, त्याच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होतं. आणि त्याने पाहिलं माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला सर्प. माझे वडील ध्यान करत आहेत आणि कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला सर्प घातला. आणि त्या पोराला त्याच्या बापाचा अपमान सहन झाला नाही. सर्प काढून फेका. माझ्या वडिलांच्या गळ्यात ध्यान अवस्थेत मेलेला सर्प घातला. 7 दिवसात दंशाने मृत्यू होईल. आणि शिंपडा बसा, मांडीवर बसा. बाजूच्या मांडी माहीत आहे त्यांच्याकडे. आणि मग काय ते बाळ रडायला लागलं. रडा. श्रमिक ऋषी ध्यानातून जागे झाले. बाळा कशाला रडतो? काय झालं रे? पडला का? फिरवा डोक्याहून. जवळ घ्या ना मांडीवर. आणि मग काय श्रमिक ऋषी म्हणतात बाळा लागलं का तुला? पण ते बाळ रडत होतं नुसतंच, काही सांगत नव्हतं. आणि त्या वेळेला श्रमिक ऋषींनी डोळे बंद केले आणि पुन्हा ध्यान लावून पाहिलं तर काय गळ्यामध्ये फुलमाळ घातली आणि सोन्याच्या दिव्य सुवर्ण सिंहासनावर बसवलं.